Good morning, students. Yesterday we have discussed the construction and working of vapor compression cycle. Just we have to revise it. In vapor compression cycle, there are four processes. One is compression, condensation, expansion, and evaporation. There are four major components: compressor, condenser, then expansion valve, and evaporator. Okay, so how it works आपण काल बघितलं. So this vapor compression cycle system works between two pressure limits. One is high pressure and another one is low pressure. Low pressure zone आहे, so after expansion to up to suction, आणि high pressure zone आहे after discharge of compressor to up to expansion of. इथं हाय प्रेशर कंडेन्सर प्रेशर हाय प्रेशर असतो आणि इव्हॉपरेटरमध्ये लो प्रेशर असतं. अँड दिस ड्रॉप ऑफ प्रेशर फ्रॉम कंडेन्सर टू इव्हॉपरेटर टेक्स प्लेस इन दी एक्सपान्शन वॉल. हाऊ टू एक्सप्लेन दिस वर्किंग ऑफ वेपर कॉम्प्रेशन सायकल ऑन PH अँड TS डायग्राम ते आज आपण बघणार आहोत. PH अँड TS डायग्राम ऑफ वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल. PH and TS diagram. PH means pressure versus enthalpy. VCR, vapor compression refrigeration cycle. So in PH diagram, pressure versus enthalpy, you have to draw a line, vertical line, which is a pressure line, and this is a enthalpy line. Pressure on x-axis, enthalpy on y-axis. Pressure on y-axis, enthalpy on x-axis. तसंच TS diagram, that is temperature versus entropy. Temperature versus entropy. Temperature on y-axis and entropy on x-axis. So draw a saturation curve of the refrigerant. Depending upon which type of refrigerant we use in the सिस्टीम, त्यानुसार प्रत्येक रेफ्रिजरंटचा एक सॅच्युरेशन कर्व असतो. द सॅच्युरेशन कर्व ऑन PH डायग्राम इज लाईक दिस. हे लक्षात ठेवा. आणि TS डायग्रामवर जो सॅच्युरेशन कर्व येतो तो या पद्धतीने येतो, किंवा असे दोन लाईन नुसते काही पुस्तकात तुम्हाला दिसतील. ओके, हा सॅच्युरेशन कर्व काय रिप्रेझेंट करतो ते दाखवूयात. सो हिअर द रेफ्रिजरंट आपण बघितलं की इथं रेफ्रिजरंट काय आहे. So after condenser it is a liquid up to what? Up to exit to the inlet to what? Your evaporator. हा लिक्विड लाईन आहे, इकडे लिक्विड रेफ्रिजरंट आहे, इथे ड्राय सॅच्युरेटेड वेपर रेफ्रिजरंट आहे, आणि इथे सुपरहिटेड रेफ्रिजरंट आहे इंटर टू दी कंडेन्सर. सो वेरियस फेजेस कंडिशन ऑफ द रेफ्रिजरंट इज इन द फॉर्म ऑफ लिक्विड, इन द ड्राय वेपर अँड सुपरहिटेड वेपर्स. सो हा सॅच्युरेशन कर्वला हा जो पॉईंट असतो त्याला क्रिटिकल पॉईंट म्हणतात. ओके, या क्रिटिकल पॉईंटच्या या साईडची जी लाईन आहे, दिस इज अ ड्राय सॅच्युरेटेड लाईन, वेपर लाईन, आणि इकडे दिस इज अ ड्राय सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. म्हणजे याच्यावर पॉईंट असेल तर तो लिक्विड कंडिशन दाखवतो, याच्यावर पॉईंट असेल तर तो ड्राय वेपर, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये असेल तर काय होणार, मिक्सचर ऑफ लिक्विड अँड वेपर. आणि याच्या पुढे पॉईंट असेल तर हा सुपरहिटेड रिजन आहे, आणि पॉईंट जर या रिजनमध्ये असेल तर इट इज अ सबकूल्ड रिजन. तसंच ऑन TS प्लेनमध्ये पण या दोन्हीच्या लाईनमध्ये हा क्रिटिकल पॉईंट आहे, दोन्हीच्या लाईनमध्ये मिक्सचर ऑफ वेपर अँड लिक्विड, इकडे सुपरहिटेड रिजन आणि इकडे सबकूल्ड रिजन. आता आपण बघितलं द सिस्टीम वर्क्स बिटवीन टू pressure limits. One is condenser pressure and another one is what? Evaporator pressure. Low pressure, low temperature vapors at which pressure? Evaporator. Suction होतो compressor मध्ये and it is gets compressed so that its pressure is increased and temperature is also increased. Pressure increase from PE to PC and temperature is increased from T1 to T2. म्हणजे इथं superheated vapors तुम्हाला मिळतील, इथं dry vapors आहेत. सो हिअर आफ्टर कॉम्प्रेशन द वेपर्स इज गेट सुपरहिटेड, म्हणजे सुपरहिटेड रिजनमध्ये तो जाईल. अँड दिस हाय टेम्परेचर हाय प्रेशर वेपर पास्ड टू कंडेन्सर. त्यामुळे जेव्हा कंडेन्सरमधून जाईल ते ट्यूब गरम होईल, आणि ट्यूबच्या वरून जर थंड हवा गेले की त्याच्यातून हीट हवा घेईल, आणि ॲट दॅट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर, दिस
वेपर रेफ्रिजरंट सुपरहिटेडचं पहिल्यांदा टेम्परेचर सॅच्युरेशनपर्यंत कमी होईल आणि फर्दर कुलिंग काय होईल, द वेपर इज कन्वर्टेड इन टू लिक्विड. म्हणजे इथं बाहेर येणारा लिक्विड रेफ्रिजरंट असणार आहे ॲट विच प्रेशर, कंडेन्सर प्रेशर. नाऊ हाऊ टू रिप्रेझेंट इट, वी कॅन सी दोन प्रेशर लाईन काढा. लो प्रेशर लाईन आहे, सो इट इज वॉट पी ई इव्हॅपोरेटर प्रेशर. सो हाय प्रेशर लाईन आहे तुमचं पी सी, दिस इज पी सी कंडेन्सर प्रेशर. सो द कंडिशन 1 you can see here, condition 1 काय, at 1 it is a dry vapors, saturated vapors, so it does not contain any liquid आणि vapor state आहे. and if it is a dry vapors म्हणजे या ड्राय वेपरच्या लाईनवर तो पॉईंट येईल. दिस इज वॉट युअर पॉईंट 1. सो इनलेट टू कॉम्प्रेसर सक्शनला जेव्हा तो कॉम्प्रेस करू त्यावेळेस काय होणार आहे, these vapors are get converted into superheated vapors. These vapors are get converted into superheated vapors. It is gets compressed from 1 to 2 is what compression. At 2 ला कंडेन्सर मध्ये एंट्री होईल. सुरुवातीला त्याचा टेम्परेचर कमी होणार आहे. ओके, इट स्टार्ट्स गेट्स कूल ॲट कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे आणि कंडेन्सरमधून बाहेर येणार आहे. हा कॉम्प्रेशन प्रोसेस झाला. कंडेन्सरमधून जेव्हा बाहेर येईल हा दिस इज वॉट कंडेन्सेशन प्रोसेस. तो काय असणार आहे, लिक्विड, म्हणजे या लाईनवर असेल तो पॉईंट. सो दॅट इज वॉट युअर 3. ॲट 3 यू कॅन सी हिअर 2 to 3 कंडेन्सेशन आहे. ॲट 3 इट इंटर्स इन टू द एक्सपान्शन वॉल. 3 to 4 एक्सपान्शन प्रोसेस. 3 to 4 द ड्रॉप ऑफ प्रेशर फ्रॉम पी टू पी सी. सो ड्रॉप ऑफ प्रेशर याला थ्रॉटलिंग प्रोसेस पण म्हणतात एक्सपान्शनला. सो ड्युरिंग थ्रॉटलिंग प्रोसेस एन्थॅल्पी रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणून हा लाईन व्हर्टिकल येतो. काय करायचं, व्हर्टिकल. सो जेव्हा थ्रॉटल होईल इथं सम ऑफ लिक्विड रेफ्रिजरंट इज कन्वर्टेड टू वेपर. म्हणजे ॲट 4 ला काय बघा, लिक्विड प्लस वेपर आहे. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लिक्विड आहे प्लस स्मॉल अमाऊंट ऑफ वेपर. ॲट लो प्रेशर अँड लो टेम्परेचर इंटर्स इन टू दी इव्हॅपोरेटर. मग इथं इव्हॅपोरेटरमध्ये हा झाला तुमचा एक्सपान्शन आणि हा काय होईल तुमचा इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेटरमध्ये एंटर होईल. इट ॲब्सॉर्ब द हीट अँड फर्दर दिस लो प्रेशर लो टेम्परेचर लिक्विड रेफ्रिजरंट इज कन्वर्टेड कम्प्लिटली इन टू वेपर. इथं तुम्हाला 1 ला वेपर असेल अँड देन इट एंटर्स इन टू दी अगेन सकड बाय दी कॉम्प्रेसर आणि हे इथं हीट ॲब्सॉर्ब करेल आणि इथं हीट कुलिंग मीडियाला रिजेक्ट करेल. दिस इज द सायकल विच वी रिप्रेझेंट ऑन PH and TS diagram. So 1 to 2 compression, 2 to 3 condensation, 3 to 4 expansion and 4 to 1 evaporation. 4 to 1 evaporation you can see here. So हा पॉईंट 4 आहे इथं आज जाताना, म्हणजे हा पॉईंट आहे म्हणजे तोच आहे. सो 4 to 1. सो लो टेम्परेचर लो प्रेशर liquid refrigerant enter into the evaporators where it absorb the heat and liquid is converted into vapor. Latent heat absorb करेल आणि इथं कूलिंग इफेक्ट प्रोड्यूस करेल आणि बाहेर येणारा जो रेफ्रिजरंट आहे इट इज कम्प्लिटली इन द स्टेट ऑफ वॉट वेपर रेफ्रिजरंट. दीज आर वॉट ड्राय वेपर्स. म्हणून ते पॉईंट 1 ला मी इथं या लाईनवर घेतलेले आहे. ओके, सो वी कॅन सी हिअर हा इथं ॲट 1 ला व्हॉट इज द एन्थॅल्पी H1. ॲट 2 ला काय एन्थॅल्पी आहे H2. सो ॲट इथे एन्थॅल्पी काय S3 आणि H4 व्हर्टिकल लाईन आहे. सो एन्थॅल्पी रिमेन्स सेम S3 इक्वल टू H4 ड्युरिंग थ्रॉटलिंग प्रोसेस. ओके, हाऊ कॅन वी रिप्रेझेंट दिस ऑन TS डायग्राम. यू कॅन सी हिअर हा TS प्लेनवर हा सॅच्युरेशन कर्व आहे. हा क्रिटिकल पॉईंट. इकडे काय तुमचा सॅच्युरेटेड वेपर लाईन आणि इकडे सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. सॅच्युरेशन टेम्परेचर, सॅच्युरेशन म्हणायला लागलो मी. व्हॉट इज द सॅच्युरेशन? Saturation temperature is the temperature at which the phase change starts to takes place. इथे बघा या दिस टेम्परेचरला काय होऊ लागलं, लिक्विडचं वेपर आणि इथे वेपरचं लिक्विडमध्ये. सो पॉईंट 1 इज ऑन सॅच्युरेशन ड्राय वेपर लाईन. मग जे या लाईनवर पॉईंट 1 आहे. सो ॲट लो टेम्परेचर आहे म्हणून इथं खाली घेतलं मी. दिस इज 1. इट इज गेट्स कॉम्प्रेस्ड 1 to 2.
1 to 2 asentropic compression आहे, सो दॅट एंट्रॉपी रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे व्हर्टिकल लाईन येईल तुम्हाला. 1 to 2 इज व्हॉट? व्हर्टिकल लाईन. 1 to 2. So asentropic compression, so that entropy remains constant, that is S1 equal to what? S2. Asentropic compression of dry vapors, so that the dry vapors becomes at the exit of compression superheated vapors. म्हणून हे सुपरहिटेड रिजनमध्ये गेलं. मग त्यानंतर सुरुवातीला जेव्हा ॲट 2 ला काय होणार आहे, इथं कंडेन्सरमध्ये एंटर होणार आहे. ॲट 2 ला कशामध्ये एंटर होणार आहे? कंडेन्सरमध्ये. मग कंडेन्सरमध्ये जेव्हा हीट रिजेक्ट करेल, सुरुवातीला इथं त्याचा जो टिसूप आहे तो सॅच्युरेशन टेम्परेचरपर्यंत रिड्यूस होईल, म्हणून हा कर्व येतो इथं. ओके, दॅट इज 2'. 2' इज द सॅच्युरेशन टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू कंडेन्सर प्रेशर PC. मग वन्स द टेम्परेचर रिड्युसेस टू सॅच्युरेशन, द फेज चेंज चालू होईल. म्हणजे वेपरचं लिक्विडमध्ये फर्दर कुलिंग काय होणार आहे? वेपरचं लिक्विडमध्ये रूपांतर व्हायला चालू होईल. सो फर्दर कुलिंग इट इज कन्वर्टेड इन टू लिक्विड टू वेपर टू लिक्विड, कंडेन्स होईल. सो जेव्हा फेज चेंज होतो कॉन्स्टंट टेम्परेचर होतं. सो इथं पण तेवढंच टेम्परेचर आहे, इथं पण तेवढंच टेम्परेचर आहे. सो दिस इज वॉट 3. मग पॉईंट इथं का आला? इथं कम्प्लिटली वॉट? वेपर इज कन्वर्टेड इन टू लिक्विड. यू कॅन सी हिअर कंडेन्सरमध्ये इथं काय आहे तुमचं? लिक्विड रेफ्रिजरंट आहे. मग इथं आत जाताना सुपरहिटेड आहे 2 ला आणि 3 ला लिक्विड रेफ्रिजरंट. सो हिअर द लिक्विड रेफ्रिजरंट, देन इट एंटर्स इन टू दी एक्सपान्शन वॉल. इथं थोडीशी इथं तिरपी लाईन येईल, असं व्हर्टिकल येणार नाही, कारण इथं एंट्रॉपी वाढतो. आणि देन इट इज ओके. सो इंटर्स इन टू दी 3 to 4. इथं व्हर्टिकल काढायचं नाही, इथं असं तिरपं काढायचं. हां, अँड 4 to 1. 1 to 2 कुठला प्रोसेस आहे? कॉम्प्रेशन प्रोसेस. 2 to 3 काय? कंडेन्सेशन प्रोसेस. 3 to 4 expansion process, and 4 to 1 evaporation process. Okay, so this is the representation of pH and TS diagram of vapor compression refrigeration cycle. इथं which type of compression is there? Dry compression है. At inlet to compressor the vapor is what? Dry. Okay, now we will see what is the refrigerating effect. Refrigerating effect किंवा त्यालाच आपण कूलिंग इफेक्ट म्हणू. त्याला शॉर्टली रिटर्न RE. सो वॉट एवर द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ड्युरिंग द when refrigerant enters into the evaporator at 4, it absorbs the heat and liquid is converted into vapor. जेव्हा ॲब्सॉर्ब होईल इथं कूलिंग इफेक्ट प्रोड्यूस होतो. वॉट एव्हर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड इज नथिंग बट चेंज इन एन्थॅल्पी. सो वॉट इज RE? RE इक्वल टू, सपोज M इज द mass of refrigerant passed through evaporator, then M in bracket change in enthalpy H1 minus H4. H1 minus H4. Are you getting? So kilojoule. जर इथं तुम्हाला since this can be written as since you can see here H1 equal to S3 equal to what? H4. S3 equal to H4. But this can be written as M in bracket H1 minus S3. M in bracket H1 minus S3. The refrigerating effect or cooling effect produced can be calculated by using this equation. इथं जर तुम्ही kg per minute जर घेतला असेल मास, तर इथं किलोजूल पर मिनिट येईल. मास जर किलोजूल पर सेकंद घेतला असेल तर इथं किलोजूल पर सेकंद येईल. मग RE तुमचं किलोवॅटमध्ये येईल. आलं लक्षात तुमच्या? सो डिपेंडिंग अपॉन M in which equation you are getting, so if it is taken in kilojoule per second, mass of refrigerant circulated per second through evaporator, then you are getting it is in kilowatt. Now we can find out the compressor work or work done for compressing this refrigerant to increase its enthalpy from H1 to H2 or pressure from PE to PC. During this compression, the enthalpy change from H1 to H2
and how much amount of mass of refrigerant is gets compressed? The same, whatever the evaporator मध्ये circulate केलं तेवढंच mass recirculating again and again. So compressor work is also known as what? M, mass of refrigerant circulated per unit time into change in enthalpy during compression, that is what? H2 minus H1. That is what? H2 minus H1. Again this is what your kilowatt, kilojoule per second. जूल पर हे kg पर सेकंद मध्ये घेतला असेल तर हे H2 माइन किलोजूल. सो हा किलोवॅट कसं येतो बघा. सो मास इज व्हॉट? युअर kg पर सेकंड. मास इज kg per second into enthalpy is what? Kilojoule. Specific enthalpy kilojoule per kg. So this kg get cancelled, kilojoule per second. So kilojoule per second is what? Kilowatt. Joule per second is watt, म्हणजे kilojoule per second म्हणजे kilowatt. Okay, so this is what your compressor work is what? M in bracket H2 minus H1. How can you find out the COP, coefficient of performance? COP of this vapor compression cycle is equal to what? Refrigerating effect divided by compressor work. Or this is what? RE divided by CW. RE divided by CW. What is RE? RE is what? M in bracket H1 minus H3 divided by, and M in bracket, what is compressor work? H2 minus H1. This M get cancelled. So COP of vapor compression cycle is equal to the H1 minus H3 divided by H2 minus H1. H2 minus H1. So this is what your COP of vapor compression refrigeration cycle. जर तुम्हाला रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काढा असं म्हटलं असेल तर यू कॅन यूज दिस इक्वेशन. If it is asked find the compressor work, then use this equation. If it is asked find the COP of, then find out the enthalpies at various conditions and find the COP. आता H1 म्हणजे काय? You can see here H1 काय? Enthalpy at compressor inlet or evaporator outlet. Okay. H2 enthalpy at compressor outlet or condenser inlet. Okay. What is your S3 enthalpy of liquid refrigerant at condenser outlet. Okay, is nothing but H4. S3 equal to H4. मग जर हे तिन्ही तुम्हाला एन्थॅल्पी जर काढले तुम्ही तर तुम्ही COP काढायचं असेल तर सायकलला तुम्हाला एन्थॅल्पी ॲट कॉम्प्रेसर इनलेट, एन्थॅल्पी ॲट कॉम्प्रेसर आउटलेट अँड एन्थॅल्पी H1 ॲट कंडेन्सर आउटलेट एवढं जर मिळालं की तुम्हाला COP काढता येतं. ओके, टुडे वी हॅव डिस्कस द PH and TS diagram of vapor compression refrigeration cycle, then how to find out refrigerating effect, how much cooling effect is produced when mass of M is the mass of refrigerant circulated per unit time, what is the compressor work required for compressing that vapors, and how to find out the COP. Okay, we stop here. Thank you.